शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण आज किसान क्राफ्ट 205P मशीन असेंबली कशी करायची हा व्हिडिओ तयार करूया। आपण बघूया आता असेंबल कसं करायचं, बॉक्समधून कसं काढून कसं काय जोडायचं। तुम्हाला त्रास होणार नाही। करा ओपन। हे सर्व हे दाखव, हे सर्व मटेरियल असे सुट्टे येतं। मशीन असं बॉक्स पॅक येतं। आपण याला बाहेर काढूया आणि बाहेर काढून बॉक्स बघा पॅकिंग मध्ये असते। डस्ट नाही येणार, काय नाही, एक नंबर पॅकिंग। या पॅकिंगचा फायदा होतो की पॅकिंगमुळे मशीनला काय डॅमेजचा विषय नसतो। या अशा पॅकिंगमुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्रात आपण कुठेही डिलिव्हरी देतो, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अदर कोणत्याही स्टेट म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा, कितीही लांब गेलं ट्रान्सपोर्टने गेलं तरी मशीन डॅमेज होत नाही, आहे तसं राहतं। आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं असेंबल करायचं हे लक्षात येईल। हा उचला। हँडल जोडून दोन्ही बाजूने पण असतं हे का बरं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा असा टायर, हा टायरचा शाफ्ट डिस्कला जोडायचा, नट बोल्ट असे टाकायचे। चार बोल्ट बसतात त्याला। अशा प्रकारे हे बोल्ट डिस्क बरोबर फिटिंग होणार। हे बोल्ट फिटिंग झाल्यानंतर हे आपण आवळून घेऊया। हे मशीन घ्या रे जरा, बंद करायचं। हा असा हँडल आपण फिटिंग करूया। हा असा हँडल येतो। ज्या बाजूला खच असते, अशी खच असेल त्या बाजूने नट टाकायचा आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने आपण हा इकडे 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 हा लिव्हर आहे त्याचा। नाही, आपण पहिल्यांदा टायर जोडूया।
शेतकरी मित्रांनो, हे असे टायर जोडून घेऊया आपण. त्याच्या पिन्स आहेत इथं. हे पिनचं पाकिट येतं. यामध्ये पिन असतात, आरपिन असतोय. आरपिन ह्या अशा टाइप मध्ये पिन असते. ही पिन घालायची, आरपिन लावायची. टायरची दिशा निमुळती बाजू पुढंच राहिली पाहिजे. ठेवा खाली साहेब. हे डिचिंग पट्टी आपल्या हिशोबाने ऍडजस्ट करायची. ही डीप पट्टी आपली काय करते, मशीन कंट्रोल करायचं काम करते. त्याच्या खाली एक पिन असते. ही नाही, मशीन फिटिंग झाले. त्याच्याबरोबर मशीनचं एक मॅन्युअल बुक येतं. या मशीनमध्ये पण, बुकमध्ये पण आपल्याला मॅन्युअल कसे मशीन आहे सर्व डिटेल्स दिलेले असतात. गिअर कोणता, बेरिंग कोणतं, हे पण तुम्हाला मशीन बरोबर येते. कोणताही स्पेअर पार्ट गेला तरी तुम्ही तो स्पेअरचा नंबर आणि नाव त्याचं सांगून तुम्ही मागवू शकता. म्हणजे तुमच्या पण लक्षात येतं कोणता पार्ट गेलाय आणि तुम्हाला तो पार्ट आम्ही कुरिअरने, ट्रान्सपोर्टने पाठवू शकतो. हीच का नट, हीच का असा पत्रा आपण इथं हा लावू शकतो. हे गार्ड आहे, सेफ्टी गार्ड. सेफ्टी गार्ड लावले की तुम्ही आपण याला नट बोल्टनं टाईट करून घेऊया. प्रत्येक नट बोल्टला स्प्रिंग वॉशर दिलेले आहेत. राईट साईडचं आपण हे केलं. आता लेफ्ट साईडचं सेम पोझिशन, सेम. आपण कोणत्याही प्रकारचं काय, अगदी जोडायला सोपं आहे मशीन. जरी तुम्हाला कोणत्या प्रकारचे काय अडचण आली तरी तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता, आम्हाला कॉल करून विचारू पण शकता. हे नट आपण टाईट करून घेऊ. उलटा उलटा उलटा. आपण हा हँडल असा लूज करून आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकतो. परत तिथं आपण टाईट करू शकतो. आपल्याला कशी पाहिजे तशी हाईट आपण या हँडलवर ॲडजस्ट करू शकतो. आणि इथला आता एक क्लचचा लिव्हर आपण टाकून घेऊया. गिअरचा लिव्हर, सॉरी, ही आहे इथं. असा आपण गिअरचा लिव्हर टाकूया.
हा गिअरचा लिव्हर असा फिटिंग करायचा. असा फिटिंग केल्यानंतर आपण गिअर ऑपरेट करू शकतो. एक रिव्हर्स, न्यूट्रल आणि सेकंड. आणि रिव्हर्स आपल्याला या मशीनचा रिव्हर्स इथं आहे. ज्यावेळेस आपला हा पोझिशन, हा पुढचा गिअर ज्यावेळेस न्यूट्रल असेल त्यावेळेसच रिव्हर्स पडू शकतो. आणि हा लिव्हर दाबल्यानंतर मशीन वर्किंगमध्ये करतो. हा लिव्हर सुटला की मशीन वर्किंग थांबेल, इंजिन चालू राहील. शेतकरी मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण 205P किसान क्राफ्ट 205P मशीन फिटिंग केलेले आहे. आता मी तुम्हाला सांगतो ह्याला इंजिन ऑइल किती आणि कोणते लागतं. याला इंजिन ऑइल लागतंय 20W40 आणि ते लागतंय 700 ml. ते 700 ml आपण इंजिन ऑइल इथून टाकू शकतो. हा नॉब खोलून इथून ऑइल टाकणे, 700 मिली टाकायचं. नॉब फुलला येतो, ऑइलची लेवल ह्या नॉबच्या लेवलला येते फुल. हे झाले इंजिन ऑइल. इथं आपला गिअर ऑइल. गिअर ऑइल लागतंय आपल्याला 90 नंबर गिअर ऑइल 1700 मिली लागते. 1700 मिली ऑइल गिअर ऑइलची लेवल होती. गिअर ऑइलची लेवल झाली की आपल्याला परत ऑइल लागतं ते एअर क्लिनरसाठी. एअर क्लिनरमध्ये आपण त्या स्पंजला, ह्या स्पंजच्या खाली इथं थोडंसं ऑइल लागतंय 50 मिली. 50 मिली ह्या खाची टाईप आहे, ह्याच्यात 50 मिली ऑइल टाकायचं. थोडं स्पंजला पण ऑइल लागलं पाहिजे किंवा लावा, थोडंसं टाका. कारण काय होते, स्पंजवर ऑइल आल्यामुळे डस्ट जमा होती स्पंजवरच. त्यामुळे मशीनला, आपल्या इंजिनला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. ऑइल टाकताना आपल्याला हा पण नॉब बंधून जाते, त्या पण नॉब बंधून जाते. आपण आत्ताच पाहिलं पलीकडच्या बाजूला पण नॉब आहे असाच. यातून ऑइल टाकू शकतो. आणि ड्रेन करायला, ऑइल बदली करताना शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या, तुम्हाला ऑइल बदली करायला कुठं मिस्त्रीकडे जायची गरज नाही. हा नट काढायचा, हा ड्रेन प्लग आहे. नट काढायचा, सगळं ऑइल निघाल्यानंतर परत ड्रेन प्लग पॅक करायचा. टाईट करून आपण परत 700 मिली इंजिन ऑइल 20W40 हे इंजिनला टाकलं की तुमची ऑइल बदली झाली. कार्बोरेटरमध्ये जर तुमच्या खराबी असेल, घाण असेल, कचरा असेल तर तो तुम्ही साफ करायला हवा आहे. दुसरी गोष्ट, आपण ह्या इंजिनमध्ये आता ऑइल आणि पेट्रोल टाकून स्टार्ट करून दाखवूया. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा हे राहणार नाही की चालू कसं होतंय किंवा काय. एक मिनिट, ह्याला जरा बंद केलं. या पद्धतीने याच्यात ऑइल टाकायचं. 50 मिली ऑइल गेलं पाहिजे एअर क्लिनरला. त्याच्यावर आपला स्पंज येतो. स्पंज कुठं आहे आपला, कुठं आहे हा स्पंज. आणि आपण हे असं फिटिंग करूया. आणि आपल्याला हेच ऑइल लेवल चेक करायसाठी इथून आपल्याला बाहेरून पण लेवल कळते. जरी इथं लेवलला एक मार्किंग दिलेलं आहे, पण त्या मार्किंग प्रमाणे नाही, आपण मी सांगितल्याप्रमाणेच ऑइल टाका. जास्त ऑइल टाकल्यास कार्बोरेटर इंजिन एअर क्लिनरमधून ऑइल खेचून घेतो आणि त्यामुळे इंजिन पांढरा धूर मारणे हा प्रॉब्लेम तुम्हाला उद्भवू शकतो. आपण यानंतर आता इंजिन ऑइल टाकूया. आपल्या मित्रांनो, आम्ही अशी बॉटल घेतलेली आहे बुदली, त्या माध्यमाने आम्ही हे ऑइल टाकले जाते. चिकडी भरते. शेतकरी मित्रांनो, हे पहा 600 ml मध्ये पण ही टँक फुल होते. कारण थोडंसं इंजिन ऑइल इंजिनमध्ये
मॅन्युफॅक्चरिंग करतानाच टाकलेलं असतं, कारण आज त्याला काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. आता हा आपण नॉब पॅक करूया. इंजिन ऑइल टाकून झालं आपलं, पेट्रोल टाकले, एअर क्लिनर मध्ये पण आपण ऑइल टाकलेलं आहे. आता आपण बटन ऑन ऑफ ऑन केलं. हा नॉब इकडे दाबायचा, दाबला. हे झालं आपलं इंजिन चालू. आता आपण गिअर टाकूया. हा लिव्हर दाबूया. मशीन वर्क केली. शेतकरी मित्रांनो, हे आहे आपले 90 नंबर गिअर ऑइल. आपण गिअर ऑइल टाकूया. अशा पद्धतीने आपण या नॉब मधून गिअर ऑइल फिलिंग करू. हे झालं आपलं 1 लिटर. आता आपण 700 मिली घेऊया. बस. आता आपण टाकलेले 1 लिटरचं, आता हे अर्धा लिटर 600 आणि हे 700 ml. हे झालं 1700 ml. 1700 ml आपण ऑइल फिलिंग. चालू केलं. शेतकरी मित्रांनो, आपलं असं हे 205P किसान कार्ब 205P मशीन असेंबल झालेलं आहे. पेट्रोल फिलिंग झाले. एअर क्लिनर मध्ये आपण ऑइल टाकलेलं आहे. इंजिन मध्ये ऑइल टाकले, गिअरबॉक्स मध्ये ऑइल टाकले. आता आपण चालू कसं करायचं? पहिलं ऑन ऑफ स्विच ऑन करणे. हा नॉब, व्हाईट वाला नॉब आपल्याकडे ओढायचा आणि चालू झाल्यानंतर हा रिटर्न दाबायचा. त्यानंतर आपण गिअर टाकूया. गिअर टाकू आणि हा लिव्हर दाबू. लिव्हर सुटला, इंजिन चालू राहणार. मशीन कुठेही जाणार नाही. तुमचा पाय घसरला, तुम्ही सुटून गेलं मशीन तुमच्याकडून, तरी तुम्हाला कोणत्या प्रकारचा धोका नाही. ज्यावेळेस आपण हा नॉब पकडेल त्यावेळेसच मशीन चालू राहणार. यानंतर तुम्हाला जर का मशीन तुम्हाला रिव्हर्स घ्यायचं असेल तर हा गिअर न्यूट्रल करायचा. हा गिअर न्यूट्रल केला, हा रिव्हर्सचा लिव्हर आहे. हा रिव्हर्सचा लिव्हर दाबायचा आणि आपण हे असं मशीन मागे घेऊ शकतो. लिव्हर सुटला, मशीन थांबणार. आपण आज किसान कार्ब 205P चा असेंबलिंग व्हिडिओ बघितला. असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला बघू शकता. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या या नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ बघण्याने तुम्हाला अनुभव वाढेल. ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्काउंट ऑफर असतील, नवनवीन मशीनचे डेमो असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आम्ही आपल्या त्रिमूर्ती चॅनलला पाठवत जाईल. तुम्ही त्याचा लाभ घ्या. धन्यवाद. जय